तिने येडा म्हणून सोडलं आणि तो झाला फौजी. आरशात तोंड बघ आणि निघालाय मला प्रपोज करायला. येडा आहेस का तू? तिचे हे शब्द अजूनही माझ्या कानात घुमतात. त्या दिवशी माझं प्रेम हरलं होतं. पण त्याच दिवशी एका फौजीचा जन्म झाला होता. तिने मला येडा म्हटलं म्हणून मी झालो फौजी. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक भावनिक गोष्ट बघणार आहोत. तेजस्वीज मराठी स्टोरी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव समीर. लहानपणापासून मी अभ्यासात काही खास नव्हतो. वर्गात शेवटच्या बाकावर बसणारा शांत आणि साधा मुलगा. शिक्षक म्हणायचे याचं काही होणार नाही. मित्र चिडवायचे. गावातले लोक मला कमी लेखायचे. पण माझ्याकडे एक स्वप्न होतं आणि एक प्रेमही. ती आमच्या कॉलेजमध्ये शिकायची. तिचं हसणं पाहिलं की दिवस छान जायचा. 2 वर्ष मी मनात तिच्यावर प्रेम केलं. एक दिवस धाडस केलं. गुलाबाचं फूल घेतलं आणि तिच्यासमोर उभा राहिलो. थरथरत्या आवाजात म्हणालो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ती काही क्षण माझ्याकडे बघत राहिली आणि अचानक तिच्या मैत्रिणींसोबत मोठ्याने हसायला लागली. मग म्हणाली, आरशात तोंड बघ, चाललाय मला प्रपोज करायला. येडा आहेस का? आजूबाजूचे सगळे हसायला लागले. त्या क्षणी मला वाटलं जमिनीत गाडून जावं. त्या रात्री मी खूप रडलो. राग तिच्यावर नव्हता, राग स्वतःवर होता. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला आरशात पाहिलं आणि एक वाक्य बोललो, आजपासून कोणाच्या प्रेमासाठी नाही तर स्वतःच्या सन्मानासाठी जगायचं. त्या दिवसापासून मी सगळं बदललं. पहाटे 4ला उठायचो, धावायचो, व्यायाम करायचो, मोबाईल बंद, मित्रांसोबत उगाच फिरणं बंद. एकच ध्येय, भारतीय सैन्यात भरती व्हायचं. लोक पुन्हा हसायचे, अरे तुझ्याकडून नाही होणार. पण यावेळी मी कोणालाच उत्तर दिलं नाही. कारण मला माहीत होतं, यश हेच सर्वात मोठं उत्तर असतं. महिने गेले. 2दा भरतीत नापास झालो. 3ऱ्यांदा मेडिकलमध्ये बाहेर पडलो. लोक म्हणाले, सोडून दे. पण सैनिक हार मानत नाहीत. 4थ्या प्रयत्नात माझं नाव निवड यादीत होतं. त्या दिवशी बाबांच्या डोळ्यातलं पाणी मी पहिल्यांदा पाहिलं. आईने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली, आज माझा मुलगा खराखुरा जिंकला. ट्रेनिंग खूप कठीण होतं. रक्त, घाम, वेदना. पण प्रत्येक वेळी तिचं ते वाक्य आठवायचो, एडा आहेस का? आणि मग अजून जोरात धावायचो. काही वर्षांनी मी फौजी बनून गावात परतलो. संपूर्ण गाव स्वागतासाठी उभं होतं. ढोल ताशे वाजत होते. लहान मुलं सलाम करत होती आणि गर्दीत तीही उभी होती. तिने माझ्याकडं पाहिलं. डोळ्यात पश्चाताप होता. ती हळूच म्हणाली, माफ कर, मी तुला ओळखू शकली नाही. मी हसलो आणि फक्त एवढंच म्हणालो, तू त्या दिवशी मला येडा म्हटलंस म्हणून आज लोक मला फौजी म्हणतात. धन्यवाद. मी पुढे निघून गेलो. कारण काही उत्तर शब्दांनी नाही तर आयुष्याने दिली जातात. लक्षात ठेवा, अपमान करणारे लोक भविष्य ठरवत नाहीत. पण त्यांचा अपमान जर तुमची जिद्द बनली तर एक दिवस जग उभं राहून तुम्हाला सलाम करतं. जय हिंद. अशाच हृदयाला भिडणाऱ्या आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढची कथा कदाचित तुमच्याच आयुष्याची असेल. मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासोबत एखादा असा प्रसंग घडलेला आहे का किंवा तुमच्या आजूबाजूला घडलेला आहे का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढची स्टोरी अजून कशावर बनवायची ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.